हॅलो फ्रेंड्स, तो आज आपण स्ट्रॉबेरीची शेतीबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत। स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी समशीतोष्ण हवामानाची गरज असते। स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि 10 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोषक ठरते। तसेच स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी मध्यम काळी वालुकामय पोयटा गाळाची जमीन असावी लागते। आल्म विल्म निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असते। भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात। महाराष्ट्रात प्रामुख्याने सेल्वा, चाइल्डर, स्वीट, चार्ली, कॅमरोजा, रागिया, डगल्स, फेस्टिवल, ओसोगॅन्डी, विंटरडॉन, केल्जर्ट, पजारो इत्यादी कॅलिफोर्नियन जातीची आयात केली जाते। उन्हाळ्यामध्ये जमिनीची उभी आडवी खोलवर नांगरट करून तव्याच्या कुळव्याने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी लागते। त्यानंतरच त्यावर स्ट्रॉबेरीची शेती केली जाते आणि मग त्यांचं योग्य प्रकारे वाढ होते। स्ट्रॉबेरीची लागवड ही उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामात करता येते, परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे। पूर्वी स्ट्रॉबेरीची शेती ही मर्यादित क्षेत्रावर जसे शिमला, महाबळेश्वर, उटी याच ठिकाणी होत असे। मात्र आता महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, मेढा, गोरेगाव, चंदवड, कोल्हापूर, सुरगाणा या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते। स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही स्ट्रॉबेरीच्या खरेदीचा आनंद घेतला आणि पाहता पाहता सूर्यास्ताची वेळ झाली आणि परतीचा प्रवास सुरू झाला।